नमस्कार, मी स्वप्नाली. स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये. काल नमस्कार, मी स्वप्नाली. स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये. आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आणि काही एक्झाम्पल पण पाहिले होते आणि बेसिक कन्सेप्ट पण पाहिल्या होत्या कॉम्प्लेक्स नंबर रिगार्डिंग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरची, जसं आपण जे नॉर्मल नंबर आहेत 1, 1, 2, 3, निगेटिव्ह नंबर -3, -4, ह्यांची काय करायचं आपण ऍडिशन करायचं, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे काय करायचं आपण दोन नंबर घेऊन सॉल्व्ह करायचो. तीच आता मेथड आपण कॉम्प्लेक्स नंबरला पण कशी अप्लाय होते ते आपण काय करणार आहे शिकणार आहोत. मग आता फर्स्ट दोन नंबर कधी इक्वल असतील कॉम्प्लेक्स नंबर बघा. इक्वेलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे Z1 एक नंबर आहे, तो Z2 बरोबर कधी इक्वल असेल, ही इथं काय असणार आहे एक कंडिशन असेल, म्हणजे काहीतरी रूल असेल तेव्हाच ते काय असणार आहे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असणार आहे. मग तेच आपण इथं पाहणार आहे. मी सपोज केलो Z1 हा काय A प्लस IB, ओके, अँड Z2 आहे C प्लस ID, हा माझा कॉम्प्लेक्स नंबर आहे 2. हे कधी Z1 इज इक्वल टू Z2 कधी असतील बघा, म्हणजेच काय Z1 माझ्याकडे A प्लस IB आहे इज इक्वल टू Z2 C प्लस ID, हे दोन्ही इक्वल कधी असतील जे इफ कधी रियल पार्ट ऑफ Z1 इज इक्वल टू रियल पार्ट ऑफ Z2, ही एक कंडिशन होल्ड करायला पाहिजे. दुसरी कंडिशन कुठली आहे, इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2. ह्या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय केले तरच काय म्हटलं जातं की Z1 इज इक्वल टू Z2. आता ह्याच्यावरून फर्स्ट कंडिशन वरून रिअल पार्ट ऑफ Z1 चा रिअल पार्ट काय आहे, ज्याला आय अटॅच नाही असा, तो काय आहे Z1 A आहे, ओके. आणि Z2 चा रिअल पार्ट काय आहे C, रिअल पार्ट ऑफ Z2 इज इक्वल टू C. म्हणजे इथं काय असायला पाहिजे A इज इक्वल टू C असायला पाहिजे. A ची व्हॅल्यू जेवढीच तेवढी C ची व्हॅल्यू असायला पाहिजे, तेव्हा Z1 इज इक्वल टू Z2 असेल. दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय करायला पाहिजे, इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2. बघा, इमॅजिनरी पार्ट म्हणजे ज्याला आय अटॅच असेल नंबर असा, Z1 चा काय B नंबर आहे B आणि इक्वल टू Z2 चा D, म्हणजे B इक्वल टू D पाहिजे आणि A इज इक्वल टू C असं असेल तरच आपण काय म्हणू शकतो दोन नंबर इक्वल आहे. त्याची डेफिनेशन इथं तुम्हाला दिलेली आहे शॉर्टकट मध्ये. टू कॉम्प्लेक्स नंबर Z1 and Z2 are said to be equal if their corresponding real आणि imaginary part काय पाहिजे इक्वल पाहिजे. करस्पॉन्डिंग वर्ड लक्षात ठेवा, त्याचे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काय पाहिजे इक्वल असायला पाहिजे. मग फर्स्ट एक्झाम्पल दिले, मी तो सॉल्व्ह करतो. x प्लस IY इज इक्वल टू 4 प्लस 3I, आणि फाइंड काय करायचं सांगितलं आपल्याला x अँड y ची व्हॅल्यू काढायची सांगितली, ओके. हे कधी इक्वल असतील, आता इथं ऑलरेडी मी Z1 सपोज करतो कुणाला x प्लस IY, हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा एक कॉम्प्लेक्स Z2 4 प्लस 3I, ओके. आता ऑलरेडी इथं दिले हा नंबर हा ह्याला इक्वल आहे, म्हणजे x प्लस IY इज इक्वल टू 4 प्लस 3I इक्वल आहे, म्हणजे Z1 इक्वल टू Z2 आहे, ऑलरेडी दिले एक्झाम्पल मध्ये. तर तोच रूल इथे यूज करायचा, त्याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काय असणार आहे करस्पॉन्डिंग इक्वल असणार आहे. मग इथं बघा, रिअल पार्ट ऑफ Z1 इज इक्वल टू रिअल पार्ट ऑफ Z2, हे काय असणार आहे इक्वल असणार आहे. मग एक्स Z1 चा रिअल पार्ट काय आहे x आहे, Z2 चा 4, मग इथं आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली, x इज इक्वल टू 4. सेकंड, इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2, ह्या दोन कंडिशन होल्ड व्हायला पाहिजे, त्याशिवाय हे काय असणार नाही इक्वल असणार नाही. इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 काय बघा y,
तसंच Z2 चा I ला अटॅच असलेला नंबर 3. मग एक y इज इक्वल्स टू 3. दोन्ही व्हॅल्यू निघाल्या. फक्त तुम्हाला रूल माहित असायला पाहिजे कधी दोन नंबर इक्वल असतात. आता सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे 7a प्लस I 3a minus b is equals to 21 minus 3 I विसरल I. ओके, हे दोन नंबर पण इक्वल आहेत बघा, मध्ये साइन इक्वल आहे म्हणजे हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा एक कॉम्प्लेक्स नंबर. Z1 लिहून घेतो मी तर 7a प्लस I 3a मायनस b. Z2 आहे आपला 21 मायनस 3i. ओके, आता इथं ऑलरेडी आपल्याला दिले Z1 इज इक्वल टू काय आहे, Z2 आहे. दोन नंबर काय आहेत, इक्वल आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग इक्वल कधी असणार, त्याचा रिअल पार्ट ऑफ Z1 इज इक्वल टू रिअल पार्ट ऑफ Z2. हा एक कंडिशन आहे. दुसरी, इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2. हे इक्वल असायला पाहिजे, दोन कंडिशन. ओके, आता इथं बघा रिअल पार्ट ऑफ Z1 काय बघा, ज्याला आय अटॅच नसेल असा नंबर बघा, हा 7a पूर्ण येणार, 7a. ओके, रिअल पार्ट ऑफ Z2 चा रिअल पार्ट ज्याला आय अटॅच नसलेला नंबर 21. आता हे पुढे सॉल्व्ह करूया. 7 इंटू a, 7 मल्टिप्लाय लेफ्ट साइडला तिकडे गेल्या काय डिवाइड होईल, मग 21 अपॉन 7. मग 7 3 जा 21. a इज इक्वल्स टू 3. एक व्हॅल्यू मिळालेली ए ची. तशीच बी ची काढूया आता दुसरी कंडिशन वापरून. इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 काय बघा, इमॅजिनरी पार्ट ज्याला आय अटॅच असलेला नंबर हा पूर्ण येणार आता ब्रॅकेट मधला 3a मायनस b. ओके, इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2 काय येणार, ज्याला आय अटॅच असलेला नंबर, आता हा पूर्ण येणार -3 साइन सकट. ओके, आता मी ए ची व्हॅल्यू इथं पुट करतो. 3 इंटू ए ची व्हॅल्यू काय आहे 3 मायनस बी इज इक्वल्स टू 3. ओके, 3 इंटू 3 9 मायनस बी इज इक्वल्स टू 3. इथं 9 प्लस आहे लेफ्ट साइडला, तिकडे गेलं काय होईल मायनस. इथं मायनस साइन राहिलं होतं, मायनस मायनस 9. ओके, मायनस बी आहे असं. आता हे काय मायनस मायनस साइन आहे म्हणजे ह्याची ऍडिशन होईल. ऍडिशन किती येईल 12 येईल. आणि लार्ज नंबरचे साइन काय, लार्ज नंबर 9 आहे, त्याला साइन आहे मायनस आहे, आणि आन्सरला पण आन्सर साइन काय मायनस. आता हे मायनस साइन आणि हे मायनस साइन कॅन्सल होणार, बी ची व्हॅल्यू काय ओनली 12. ओके, मिळाली आपल्याला ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू. काय रूल यूज केला, फक्त इक्वॅलिटीचा रूल यूज केला. कधी इक्वल असतात, त्याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असेल तर तो नंबर काय असतो, इक्वल असतो. वाईस वर्सा यूज करू शकता. झालं, ही पहिली आपली प्रॉपर्टी झाली, म्हणजे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर बद्दल आपण इक्वॅलिटीची ही प्रॉपर्टी यूज करू शकतो दोन कॉम्प्लेक्स नंबरची. आता सेम दुसरा एक आहे, हा नवीन आहे तुमच्यासाठी, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघा, झेड एक नंबर आहे आपला ए प्लस आय बी, कॉम्प्लेक्स नंबर आहे. ह्याचा कॉन्जुगेट प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबरला हा कॉन्जुगेट असतो. मग झेडचा कॉन्जुगेट कशाने डिनोट केला जातो, झेड बार न. आणि हा कसा असतो बघा, ए मायनस आय बी. फक्त चेंज कुठं झालाय बघा, इथं रिअल पार्ट आहे तो हाय असा राहणार, त्याच्यामध्ये साइन मध्ये काही सुद्धा चेंज होणार नाही, फक्त इमॅजिनरी पार्टचा साइन चेंज होणार. साइन फक्त म्हणतो मी, हा पार्ट फक्त चेंज होणार. इथं प्लस असेल तर इथं मायनस होणार, मायनस असेल तर प्लस होणार. म्हणजे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह असेल तर काय होणार, निगेटिव्ह होईल, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, वाईस वर्सा. ओके, हे काय झाले, बेसिक डेफिनेशन झाली. द कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर झेड ए प्लस आय बी इज डिफाइन्ड ॲज ए मायनस आय बी इज डिनोटेड बाय झेड बार.
कशाने करतो आपण? झेड बार. ओके, इथं दिलाय बघा, हा झेड दिलाय, इथे तो झेड काय दिलाय? 3. एक्झाम्पल 3 + 4 आहे. हे जर झेड बार काढायचं असेल तर कसं येणार? 3 आहे असं राहणार, ज्याला आय अटॅच आहे त्याच्या पुढचं फक्त साईन चेंज होणार. प्लस असेल तर काय होईल? मायनस. बाकीचे नंबर आहे असे. इथं बघा, ह्याचा झेड बार काय येईल? आता आय स्टार्टिंगला दिलाय, असं पण चालतं, स्टार्टिंगला दिलं तरी पण. 7 आहे, मग 7चा पॉझिटिव्ह आहे, इथं काय होणार? निगेटिव्ह 7 आहे, आणि ह्याला आय अटॅच आहे का 2 ला? नाही, तर मग ते हाय असं. ओके, साईन तसंच. इथं ह्याचा झेड बार बघा, झेड इथं 2 आहे, त्याचा झेड बार 2 ला आय अटॅच आहे काय? नाहीये, मग नाही आहे तर तो हाय असणार, त्याचे काही साईन चेंज होणार नाही. इथं सेकंड फोर्थ मध्ये फक्त 5 आहे, तर 5 असेल तर काय होणार? 5 यायचं, झेड 5 आहे, त्याचं झेड बार काही -5 आहे, आणि त्याला आय अटॅच. ओके, अशीच खाली एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इथं आय अटॅच नाही तर तो हा असाचा नंबर आहे ना, इथं आय अटॅच आहे तर इथं प्लस फक्त निगेटिव्ह होईल. आता ह्याची प्रॉपर्टी बघा, कॉन्जुगेट म्हणजे झेड बारचे प्रॉपर्टी आहेत, 3 प्रॉपर्टी आहेत. फर्स्ट प्रॉपर्टी बघा, मी तुम्हाला इथं एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करून दाखवतो. काय प्रॉपर्टी? झेड बार परत त्याचा एकदा बार इज इक्वल टू काय असतो? झेड असतो. मग व्हेरीफाय करूया हे बरोबर आहे का. जर झेड घेतला आपण एक, ए प्लस आय बी, त्याचा परत झेड बार घेऊया, ए मायनस आय बी, प्लसचं काय होईल? फक्त मायनस होईल. आणि ह्याचा बघा परत एकदा बार घेऊया, ह्या झेड बार आहे त्याचा ब्रॅकेट परत एकदा बार, म्हणजे ह्या पूर्ण ए मायनस आय बी चा परत बार. मग इथं ए हा काय रिअल नंबर आहे, हाय असं राहणार. इमॅजिन नंबर इथं फक्त चेंज होणार, इथं निगेटिव्ह आहे, इथं काय होणार? पॉझिटिव्ह. बघा हा नंबर कोणासारखा दिसतो? सेम झेड सारखा, म्हणजे हा झेडच आहे. मग प्रॉपर्टी होल्ड झाली का? जर एक नंबर घेतला त्याचा 2 वेळा त्या नंबरचा कॉन्जुगेट घेतला, म्हणजे झेडचा एकदा कॉन्जुगेट घेऊन अनेकदा त्याचा कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट घेतला तर आपल्याला परत तोच नंबर मिळतो, ही प्रॉपर्टी. ओके, आणि सेकंड प्रॉपर्टी काय आहे बघा, इथं झेड इज इक्वल टू झेड बार आहे. ओके, इफ झेड इज इक्वल टू झेड बार देन झेड इज प्युअरली रिअल. म्हणजे मी झेड एक असं सांगितलं त्याने, झेड बार असेल तर तो झेड कसा असणार? हा झेड प्युअरली रिअल असणार. बघा मी झेड सपोज करतो ए प्लस आय बी आहे, त्याचा झेड बार काय असणार आहे? ए मायनस आय बी. दोन्ही इक्वल कधी असणार? त्याने ही इक्वलची कंडिशन दिलेली आहे, झेड इज इक्वल टू झेड बार. कधी? ह्याचा रिअल पार्ट ऑफ झेड चा हा रिअल पार्ट ऑफ झेड बार बरोबर इक्वल असायला पाहिजे, तसंच इमॅजिनरी पार्ट पण काय असायला पाहिजे? दोन्हींचा इक्वल असायला पाहिजे, तरच काय असणार आहे? झेड बार. आता रिअल पार्ट ऑफ झेड काय असणार आहे? ए असणार आहे, इक्वल टू झेड बारचा रिअल पार्ट काय आहे? ए. हे तर इक्वल आहे, हे होल्ड झालं. दुसरं बघा, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड ह्याचा काय आहे? बी येणार, आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड बार काय येणार? मायनस बी येणार. मग बघा मायनस बी, मग प्लस बी मायनस बी कधी इक्वल असतं का? नाही, हे काय करते? सेकंड कंडिशन होल्ड होत नाही. मग ते कधी इक्वल असू शकतं? म्हणजे हा पार्ट इमॅजिनरी पार्ट जर 0 झाला तर काय म्हणू शकतो? जर इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड हा 0 झाला तर काय होणार सांगा? झेड बघा, रिअल पार्ट आपला ए प्लस आय बी, त्याचा इमॅजिनरी पार्ट म्हणजे बी काय झालाय? 0 झाला, हा पूर्ण पार्ट 0 झाला, म्हणजे झेड इज इक्वल टू ए झाला. म्हणजे ए म्हणजे काय झाला? हा रिअल, प्युअरली रिअल झाला. हे नोट मध्ये घेतलेलं आहे अगोदरच्या लेक्चर मध्ये, पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या. मग आता हा झेड इज इक्वल टू रिअल झाला, प्युअरली रिअल असेल, म्हणजे जेव्हा झेड इज इक्वल टू झेड बार कधी असणार? झेड आपला हा प्युअरली रिअल असायला पाहिजे, तेव्हाच काय करणार? झेड इज इक्वल टू झेड बार इक्वल असणार. आता थर्ड प्रॉपर्टी बघा, सेम असंच. हे रब करतो, थर्ड प्रॉपर्टी काय आहे?
थर्ड प्रॉपर्टी बघा, झेड हे बार आहे, बार इज इक्वल्स टू मायनस झेड बार. आता इथं फक्त चेंज काय, मायनस साइन आले. ओके, झेडला झेड माझं काय आहे, ए प्लस आय बी. ह्याचा झेड बार घेतला तर काय येईल, ए मायनस आय बी. आता फक्त झेड बार आहे का इथं, त्याला मायनस साइन मल्टिप्लाय, मग बोथ साईडला काय करतो, मायनस साइन मल्टिप्लाय करतो. मग इकडे केलं म्हणून ह्या पूर्ण ब्रॅकेट मध्ये ह्या नंबरला होणार. ओके, झेड बार आहे असं देतो. आता हे मायनस साइन आत मल्टिप्लाय करतो, हे मायनस प्लस काय होईल, मायनस ए मायनस मायनस प्लस, मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस प्लस होतं, आय बी. ओके, आता काय दिले आपल्याला, झेड इज इक्वल टू मायनस झेड बार दिले, इक्वलची कंडिशन दिल्या. कधी असणार आहे सांगा, रिअल पार्ट ऑफ झेड इज इक्वल टू रिअल पार्ट ऑफ मायनस झेड बार. बघा हा इथं ह्याचं काय बघा, झेडचा काय ए आहे आणि झेड मायनस झेड बारचा काय आहे, यायला बघा मायनस ए. हे कधी इक्वल असेल का, नाहीये, म्हणजे हीच कंडिशन होल्ड नाही झालेली आहे. दुसरी कंडिशन काय असते आपली, इमेजनरी पार्ट ऑफ झेड इज इक्वल टू इमेजनरी पार्ट ऑफ मायनस झेड बार. ओके, ह्याचा काय आहे, प्लस बी आहे, इथं पण काय प्लस बी. ही तर कंडिशन काय होल्ड झालेली आहे. मग फक्त ही कंडिशन होल्ड व्हायची असेल तर आपला हा पार्ट काय असायला पाहिजे, झिरो असायला पाहिजे. म्हणजे ह्याचा रिअल पार्ट काय असायला पाहिजे, झेडचा झिरो असेल. मग जर रिअल पार्ट झिरो असेल, इफ रिअल पार्ट झिरो असेल तर झेड हा काय असतो, प्युअरली इमेजनरी. ओके, तीच कंडिशन इथं दिलेली आहे. जर हे तुम्हाला प्युअरली रिअल प्युअरली इमॅजिनरी कधी असतं हे समजलं नसेल तर मागचं लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये मी ह्या नोट्स तुम्हाला समजावून सांगितले होते, तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. ह्या नोटमध्ये तुम्हाला समजून जाईल कधी रिअल पार्ट झिरो असतो, कधी इमॅजिनरी पार्ट झिरो असेल तर त्याला काय म्हटलं जातं. हा काय झाला, आता कॉन्जुगेटची प्रॉपर्टी झालेली. ओके, आज आपण काय बघितलेलं आहे, इक्वल नंबर, दोन नंबर कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतील आणि झेडचा हा कॉन्जुगेट कसा फाइंड केला जातो, ही नवीन टर्म आहे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. आणि हे लक्षातच ठेवा, हे एमसीक्यू ला तुम्हाला तुमच्या जेई वगैरे असे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्याला हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत एमसीक्यू साठी. ओके, ह्या प्रॉपर्टी आणि ही एक्झाम्पल पण एकदम सिंपल असतं, फक्त थोडंच काहीतरी रूल असतो तो तुम्हाला माहिती असतो, गरजेचा असतो. आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार, ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन हे दोन आपण काय करणार पुढच्या लेक्चर मध्ये, कॉम्प्लेक्स नंबरचे ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन कसं केले जाते ते आपण पाहणार आहे. तर भेटूया आता नेक्स्ट लेक्चर मध्ये.